नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर. स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये जेही आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली आहे आणि या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर जे विद्यार्थी आणि पालकांना काही प्रश्न पडले, तर सर्व प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहेत. जसं कालच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोस्ट केलं होतं, की जोही आपला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, हा एकतर 8 वाजेपर्यंत किंवा रात्री उशिरा या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे. त्याचे बरेच रिझन्स आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर केलं होतं. सेम ॲज त्याच पद्धतीनं एक्झॅक्टली आता जेही सीईटी सेलच्या वेबसाईट वरती जे 3 लिस्ट आल्या आहेत, या एकंदरीत 3 लिस्ट कशासाठी आहेत, या 3 लिस्ट अनुसार आपल्याला पुढील प्रोसेस काय करायच्या याबद्दल या ठिकाणी आपण माहिती घेणार आहेत. मेनली विद्यार्थ्यांना बरंच कन्फ्युजन आहे या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट संदर्भात, ते आपण पहिल्यांदा क्लिअर करू. फर्स्ट जे लिस्ट आहे, लक्षात घ्यायचं, फर्स्ट जे लिस्ट आहे या लिस्टमध्ये रजिस्टर्ड कॅन्डिडेटची इन्फॉर्मेशन देणार आहेत. रजिस्टर्ड कॅन्डिडेट म्हणजे काय? ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरला आहे आणि पेमेंट केली आहे, अशा सर्व विद्यार्थ्याची या ठिकाणी नाव आले आहेत किंवा या ठिकाणी लिस्ट आहे. ठीक आहे. पण यदा कदाचित यामध्ये ज्या विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट्स अपलोडिंग बाकी आहे, यदा कदाचित कुठल्या विद्यार्थ्याच्या ग्रीव्हियन्स क्रिएट आहे किंवा चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड आहेत, या सुद्धा विद्यार्थ्याचं या लिस्टमध्ये नाव देण्यात आलं आहे. त्या पद्धतीने दुसरी जी लिस्ट आहे, या लिस्टमध्ये जे ऍक्च्युअल एलिजिबल कॅन्डिडेट आहेत, त्याच कॅन्डिडेटचं या ठिकाणी नेम या ठिकाणी देण्यात आला आहे. आणि जे या ठिकाणी रिजेक्टेड कॅन्डिडेट आहेत, या रिजेक्टेड कॅन्डिडेटचं सुद्धा या ठिकाणी नेम देण्यात आला आहे. दुसरं महत्वाचं या लिस्टमध्ये आपल्याला हे पाहायचंय, की या सर्व गोष्टी पाहण्याच्या अगोदर एक गव्हर्नमेंटचं एक नोटिफिकेशन आहे. म्हणजे गव्हर्नमेंटचं जे नोटिफिकेशन आहे, हे 18 तारखेला रात्री 11 वाजता पोस्ट झालं होतं. विद्यार्थी या ठिकाणी पाहू शकतात. विद्यार्थ्यांना मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जर आपल्याला पिन पॉइंट आणि टाइम टू टाइम जर अपडेट्स पाहिजे असतील, तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक आहेत, व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक आहेत, यावरती तुम्ही जॉईन राहा. की जेव्हाही सीईटी सेल अथवा एमसीसी अथवा एनी अदर काउन्सिलिंगचं या ठिकाणी अपडेट येईल, ते आपल्या ग्रुपवरती इमिजिएटली आपल्याला मिळून जाणार आहे. तर जे विद्यार्थी जॉईन होते, या विद्यार्थ्यांनी सुद्धा पाहिले की रात्री 1 वाजता लिस्ट आली, लगेच अपडेट मिळाले, 11 वाजता नोटिफिकेशन आलं, लगेच अपडेट आपल्याला मिळून गेलं. तर हे नोटिफिकेशन आधी सर्व विद्यार्थ्यांनी क्लिअरली वाचा आणि मगच आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असेल अथवा रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट असेल या रिजेक्टेड कॅन्डिडेट लिस्ट असेल, या लिस्टला तुम्ही फॉलो करा. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला हे नोटिफिकेशन का वाचायचंय हे तुम्हाला मी पुढे सांगून देईन. आता मेनली या ठिकाणी पहिला जो काही लिस्टचा सेक्शन आहे, या लिस्ट सेक्शन मध्ये रजिस्टर्ड कॅन्डिडेटची आपण माहिती घेणार आहोत. मेनली या ठिकाणी जर आपण रजिस्टर्ड कॅन्डिडेटचा जर विचार केला, तर टोटल नंबर ऑफ 34,102 कॅन्डिडेटचे या ठिकाणी नाव नोंदणी सीईटी सेल वरती झालंय. यामध्ये एमबीबीएस ची कॅन्डिडेट आहेत आणि बीडीएस ची कॅन्डिडेट, अशा दोन्ही कॅन्डिडेटचा या ठिकाणी जवळ टोटल संख्या जी आहे 34,102 एवढी आपल्याला ही संख्या आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे जे पहिली लिस्ट, यामध्ये आपल्याला पूर्ण डिटेल्स समजून जाणार आहे. दुसरी जी लिस्ट आहे, हे आहे आपली या वर्षीची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये प्रोव्हिजनल रँक कुठला आहे किंवा आपला एसएमएल कुठला आहे, त्याबद्दल आता आपण चर्चा करू. जेही आपल्या विद्यार्थ्यांना सिरियल नंबर दिसत आहे, सिरियल नंबरच म्हणजे आपला एसएमएल रँक आपण कन्सिडर करायचा आहे. त्यानंतर नीट ऑल इंडिया रँक आणि नीट रोल नंबर. त्यानंतर आपले सीईटीचा फॉर्मचा जो ऍप्लिकेशन नंबर आहे, हा सीईटी फॉर्म ऍप्लिकेशन नंबर. त्यानंतर नेम ऑफ कॅन्डिडेट, जेही आपण नीटच्या स्कोर कार्ड अनुसार जे नेम भरलं आहे, ते नेम आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्यानंतर जेंडर, त्यानंतर कॅटेगरी, आणि आपण जर एनआरआय किंवा एनी स्पेशल रिझर्वेशन मधून अप्लाय केला असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी ते स्पेशल रिझर्वेशन दिसून येईल. बऱ्याच विद्यार्थ्यांना लिस्ट डाउनलोड झाली, एक एक नाव वाचत वाचत विद्यार्थ्यांनी सर्च केलं. तसं नका करू. मोबाईल मध्ये पाहत असाल, डायरेक्टली पीडीएफ डाउनलोड करा. डाउनलोड करून सर्च मध्ये आपलं नाव टाका अथवा आपला नीटचा रोल नंबर टाका अथवा आपला सीईटीचा ऍप्लिकेशन नंबर टाका. पिन पॉइंट आपल्या नावावरती तुम्ही येऊन थांबता. लॅपटॉपवर करत असाल तर आपण कंट्रोल एफ करा, लगेच आपण त्या ठिकाणी येऊन थांबता. आता मेनली या लिस्ट मध्ये विद्यार्थ्यांनी पाहिलं असेल की जेंडर सर्वांचं बरोबर आहे. कॅटेगरी, आता कॅटेगरी मध्ये एक तुम्हाला क्लिअरिटी देईल की बरेच विद्यार्थी सेफ एसएमएल रँक काय, या सेफ एसएमएल रँक बद्दल मी पुढील व्हिडिओमध्ये इन डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे, की जेणेकरून विद्यार्थ्याला आपल्या एसएमएल अकॉर्डिंग कोणते कॉलेज मिळतात, कुठल्या कॉलेजला नंबर लागू शकतो, गव्हर्नमेंट मिळेल की सेमी गव्हर्नमेंट मिळेल, या सर्व गोष्टी क्लिअर करणार आहे. विद्यार्थ्याला आणखी एक इन्फॉर्मेशन देईल की आपण ज्याही ठिकाणी काउन्सिलिंग, भले आमच्याकडे असेल अथवा अदर काउन्सिलिंग असेल, तर आपलं एक काम आहे, ऍज पर माय एसएमएल रँक मला माझी वैयक्तिक लिस्ट या ठिकाणी ऍडमिशन साठी हवी आहे, असं तुम्ही या ठिकाणी मागा आणि त्या वैयक्तिक लिस्ट अनुसार काउन्सिलरशी
अगोदर चर्चा करा आणि मगच तुम्ही चॉईस फिलिंगला पुढे जा. कारण हा खूप महत्वाचा टप्पा आहे आपला, जो ही आपला चॉईस फिलिंग असणार आहे. ज्याही विद्यार्थ्यांनी अद्याप पेड काउन्सिलिंग जॉईन केले नाही, असे विद्यार्थी आमच्याकडे अजूनही सीट शिल्लक आहेत, तर आपण जॉईन करू शकतात. कारण मेन काय, की विद्यार्थ्यांना अगदीच महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज तर आहेत, सर्वच कॉलेजेस माहित आहे. पण त्याचा क्रम कसा आहे, त्याची प्रायोरिटी कशी द्यायची आहे, त्याला डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये कसं द्यायचं आहे, हे अद्याप बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही. सेम ॲज सेमी गव्हर्नमेंट कॉलेज बद्दल, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस माहिती आहेत, पण त्याचा एक्झॅक्ट क्रम कसा आहे, कुठल्या कॉलेजला हॉस्पिटल कनेक्टेड आहे, अशा इन डिटेल इन्फॉर्मेशन आपले जेही संबंधित काउन्सिलर आहेत, या काउन्सिलरची आधी लिस्ट तुम्ही कच्ची तयार करा. रिसर्च बेस्ड लिस्ट काढा आणि मगच तुम्ही चॉईस फिलिंगला जा. हे सर्वात महत्वाचं असणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, जो मेन पॉइंट आहे याच्याकडे आपण वळूया यामध्ये. आता या लिस्ट मध्ये तुम्हाला रिझर्वेशन जे दिसत आहेत कॅटेगरी, एनआरआय मध्ये ऑलमोस्ट इथं जास्त विद्यार्थी नाहीयेत. आणि जे स्पेसिफिक रिझर्वेशन, आता स्पेशल रिझर्वेशन, या स्पेशल रिझर्वेशन मध्ये आपल्याला काय शो होईल, यामध्ये पाहिलं असतं आपल्याला स्पेशल रिझर्वेशन मध्ये D1 आहे, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर एरिया आहे, पीडब्ल्यूडी आहे, असे या ठिकाणी सेक्शन आपल्याला या अंतर्गत येणार आहे. सोबतच हिली एरिया सुद्धा या ठिकाणी आपल्याला स्पेशल रिझर्वेशन मध्ये या ठिकाणी दिसून येणार आहे. तर लिस्ट पाहत असताना विद्यार्थ्यांनी लिस्ट पूर्ण केअरफुली आणि काळजीपूर्वक पाहायची आहे. कारण का काळजीपूर्वक पाहायचे ते सुद्धा तुम्हाला सांगून देणार आहे. कारण आता एक एक्झाम्पल साठी घेतोय मी, 424 SML रँक असणार आहे. विद्यार्थ्याच्या समोर तुम्ही पाहू शकता कन्वर्टेड इन इनव्हॅलिड NCL, म्हणजे कदाचित या विद्यार्थ्याने, हा एखादा विद्यार्थी NT1 NT2 NT3 किंवा ओबीसी कॅन्डिडेट असणार आहे. आणि या विद्यार्थ्याच्या लिस्ट मध्ये जर पाहिलं असता, जे सर्टिफिकेट अपलोड करण्यात आलंय ओबीसी एनसीएलचं, हे रिजेक्ट झालंय. रिझन याचे 2-3 असू शकतात. एक तर ते सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी संपली असेल, अथवा त्या विद्यार्थ्यांनी सेंट्रल काउन्सिलिंगचं सर्टिफिकेट अपलोड केलं असेल, किंवा या ठिकाणी बाय मिस्टेकली कुठला तरी चुकीचा डॉक्युमेंट या ठिकाणी गेला असेल. असं जसं या विद्यार्थ्याच्या समोर आहे, तसं सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या नावासमोर, आपल्या SML रँक समोर असा कुठला मार्क आहे का, हे व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. अशी बरीच उदाहरणं आहेत विद्यार्थ्यांची, की ज्या विद्यार्थ्याच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन आहेत. बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना एक महत्वाची सूचना देईल, फॉर्म भरत असताना जर आपण एससीबीसी आणि ओबीसी या कॅटेगरी प्रवर्गाच्या दुसऱ्या, म्हणजे या कॅटेगरी प्रवर्ग सोडून अदर कॅटेगरी प्रवर्गात जर आपण असाल, तर आपल्याला कुठलीच रिसिप्ट या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार नाहीये. या ठिकाणी आपल्याला आतापर्यंत रिसिप्ट दिलात ओके, पण सध्या जो ही ग्रीव्हियन्स पिरियड आहे, या ग्रीव्हियन्स पिरियड मध्ये आपल्याला त्या संबंधित कॅटेगरीचे ओरिजिनल नॉन क्रिमिनलच द्यायचंय, ओरिजिनल व्हॅलिडिटी सर्टिफिकेट द्यायचं. जर एससीबीसी आणि ओबीसी असेल तर रिलॅक्सेशन आहे, पण अदर दॅन सर्वच कॅटेगरीला या ठिकाणी पुढील 19 ऑगस्ट आणि 20 ऑगस्ट या 2 डेट मध्ये आपल्याला आपलं ओरिजिनल सर्टिफिकेट ग्रीव्हियन्स थ्रू आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. हे कंपल्सरी आहे. नसेल तर या ठिकाणी आपण नोटिफिकेशन वाचू शकतात, कन्वर्ट ॲज ओपन, कन्वर्टेड इनव्हॅलिड एनसीएल, म्हणजे या विद्यार्थ्याची कॅटेगरी काय, जरी कॅटेगरी मध्ये असेल तो कन्वर्ट होईल ओपन मध्ये. तर अशी जर गोष्ट किंवा अशी जर नोटिफिकेशन आपल्याला दिसत असतील, तर आपण ते वेळेत करेक्शन करून घ्यायचे आहे. ओव्हरऑल पूर्ण व्हिडिओचं एक मोरल तुम्हाला सांगून देईल, की आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये चेक करत असताना सर्वात पहिल्यांदा आपलं पूर्ण नाव व्यवस्थित चेक करा, आपला सीईटी ऍप्लिकेशन नंबर, आपला नीट ऑल इंडिया रँक, या सर्व गोष्टी व्यवस्थित चेक करा. आपल्या नावासमोर रेड मार्क मध्ये काही इन्स्ट्रक्शन्स आहेत का व्यवस्थित पहा. आणि जर इन्स्ट्रक्शन असतील, तर जो 19 ऑगस्ट आणि 20 ऑगस्टचा जो काही ग्रीव्हियन्स पिरियड आहे, या ग्रीव्हियन्स पिरियड मध्ये ते सॉल्व्ह करून घ्या, जेणेकरून आपल्याला फायनल मेरिट लिस्ट मध्ये आपलं क्लिअर टायटल मध्ये या ठिकाणी नाव येणार आहे. प्रोव्हिजनल म्हणजेच काय, हे तात्पुरती यादी असणार आहे. यानंतर आपला फायनल मेरिट लिस्ट मध्ये जोही सध्या रँक आहे, या रँक मध्ये सुद्धा थोडेफार चेंजेस होऊ शकतात. आणि याच वर्षी असं आहे की ग्रीव्हियन्स आपल्याला अपलोड करता येतं. यापूर्वी असा ग्रीव्हियन्स नावाचा प्रकार नव्हता. तर विद्यार्थ्यांना जर चुकून काही फॉर्म मध्ये मिस्टेक झाले असतील, या विद्यार्थ्यांना या ग्रीव्हियन्स पिरियड मध्ये या सर्व गोष्टी करेक्शन करता येणार आहेत. महत्वाचं सांगेल, 20 ऑगस्ट 5 PM च्या अगोदरच या सर्व गोष्टी करून घ्यायच्यात. ज्याही विद्यार्थ्याला काही अडचण असेल तर डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून विचारू शकतात, किंवा कमेंट्स मध्ये आपण विचारा आपले डाऊट्स, आपण त्या अकॉर्डिंग तुम्हाला इन्फॉर्मेशन डेफिनेटली देऊन